सलामीचे बॅटर एका बाजूला राजेश गारडी तर दुसऱ्या बाजूला हेमंत गोरले यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकता सुदेशला आपण या ठिकाणी पाहतोय. आणि नक्कीच हे देखील मागची मॅच चांगला सामना झाला. YCC वाकी थोडासा नाराज असेल कारण का हा क्रिकेट आहे, हार जीत होत असते, पण तुम्ही देखील चांगले खेळात या शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती टॉप एज क्षेत्ररक्षक आहे आणि एक सोप्पा झेल मात्र सुटला जातोय. राजू गाडीच्या झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप केला जातो. पहिल्या चेंडूवरती दिशांची एका धावेची मोहर लागली. सुरुवात तर चांगली गोलंदाजीने केली होती, परंतु त्याच्या साथ मात्र मिळू शकली नाहीये. ती शिवने गावकरवाड विपक्ष AWCC गुहागर या दोन संघामधील मॅच आहे, जिथे पहिला फायनली संघ ठरलाय साई 11 बानेवाडी. या संघाने मात्र सेमी मधून थेट फायनलमध्ये प्रवेश केलाय. मागच्या बॉलवरती झेल ड्रॉप केला होता. इथे पहा क्लासिकल फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला दाखवलं गेलं, नजारा पेश केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अगदी चौकार आला आणि या चौकाराने रणसंख्येलाही थोडासा आकार प्राप्त होईल. रणसंख्या 5च्या घरात 5 ऑन द स्कोर कार्ड. इथे 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती झेल ड्रॉप सिंगल, त्याच्यानंतर स्ट्राईक एंडला जसे हेमंत आले, हेमंत गोरले यांच्या बॅटमधून एक अप्रतिम फटका, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि सर्कलच्या बाहेर फ्रंट ऑफ द विकेट, डीपमध्ये प्रोटेक्शन नाहीये आणि बरोबर त्या झोनमध्ये बॉलला पाठवून दिला. 4 धावांसाठी रणसंख्या 5च्या घरात. तिसरा चेंडू आहे, आखूड टप्प्याचा बॉल, जसं खेळून काढलं कॉन्फिडन्स पहा, बॉल सरळ सीमा रेषा पार. आणखी एक धमाका यावेळी आलाय, आणखी एक बिग ब्लास्ट, हेमंत बोरले ब्रँडेड, आणखी एक बिग हिट षटकार. लाजवाब फटका, अगदी बॅटरकडे असलेला कॉन्फिडन्स बॉलवरती पहिला फटका खेळला आणि त्या बॉलकडे पाहिलंही नाही. मनगटातील ताकद आणि फटक्यामधील आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी अगदी मैदानावरती भरपूर पाहायला मिळाल्या. लॉंग रेंज रिजनच्या बाहेर बॉलला सरळ भिरकावून दिलं सीमारेषेच्या पलीकडे आणि आता खांद्यावरती जोखीम जबाबदारी घेऊन मैदानावरती खेळ करणे तितकंच महत्त्वाचं. जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या फिनालेमध्ये प्रवेश करेल. अवे फ्रॉम द बॉडी बराचसा बाहेर ठेवल्या बॉलला शफल झाले होते हेमंत आणि पुन्हा एकदा बॉलला उडवत असताना बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट म्हणजे स्विंग अँड मिस आणि 4 चेंडूचा कामतेकरजी एकंदरीत खेळ संपलाय. आणि रणसंख्या जर आपण पाहताय तर धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 11 11च्या घरात. आणि नक्कीच मागच्या मॅच मध्ये गणपत ठरलाय, सामनावीरचा पुरस्कार जातोय. आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर एक टी शर्ट आणि मात्र त्यांना देऊन सन्मानित केले जाते. गणपत आपण देखील यायचंय. या ठिकाणी हेमंतच्या बॅट मधून येतोय चौकार, एक चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. या ठिकाणी दीपेश तिलोटकर यांचं या ठिकाणी आगमन होतोय. शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. चला गणपत आपण देखील या ठिकाणी यायचंय. तर मागच्या मॅचचा हिरो आहेत आणि गणपत यांना मी विनंती करतोय आपलं सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन मॅन ऑफ द मॅचचा जो आपला अवॉर्ड आहे तो प्लीज कलेक्ट करा. सेबी 2 मध्ये जात असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सुदेशच्या अगेन्स्ट हेमंत बोरले यांच्या बॅटमधून चौकार षटकार चौकार अशी एकंदरीत आक्रमक बॅटिंग आपण पाहिलेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या 15 15 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती करण बॉलिंग नंबर 2 मध्ये आलाय. थोडंसं चेंजेस केलेत, म्हणजे करण मागच्या काही मॅचेसमध्ये ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून करणचा वापर केला गेला. इथे करणला मागे ठेवलंय षटक क्रमांक 2 मध्ये. राऊंड द विकेटने बराचसा बाहेर बॉल आहे, धाव घेण्याचा नाही प्रयत्न केला जाणार. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 इंडिकेट केला गेलाय, म्हणजे एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्येमध्ये वाढ. धावांचा आकडा जाऊन पोहोचलाय 16च्या घरात. नक्कीच चांगली बॅटिंग दिशांची राहिली आहे, कारण का दोन्ही संघाने आतापर्यंत चांगलं क्रिकेट सकाळच्या सत्रापासून त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय. आणि नक्कीच कुठेतरी परंतु हेमंतची बॅट सकाळपासून बोलली नाहीये, परंतु या मॅचमध्ये काहीतरी नक्कीच वेगळं करण्याचा प्रयत्न असेल. बॅटची एज घेतली आहे. राजू मात्र त्या ठिकाणी एका हाताने झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन होतंय, गॉन. अगदी वेल कॅच, बॉलवरती धावत आले, एक हात पुढे केला आणि बरोबर बॉल लपेटला गेला. फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय आणि हे प्रयत्न फार गरजेचे आहेत. कामतेकरजी
या कॅचमधून एक गोष्ट निश्चितपणे आपण शिकू शकतो, काहीतरी घेण्यासाठी तुम्हाला हात नेहमी पुढे करावे लागतात. तुम्हाला हातामध्ये काही येत नाही, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी हात तुम्ही पुढे कराल त्यावेळी तुमच्या त्या हातामध्ये पडेल. आणि इथून तुम्हाला या सर्व गोष्टी क्रिकेटच्या खेळामधूनही शिकायला बरंच काही मिळतं असं सातत्यानं कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही ऐकता. इथे फलंदाज बाद झालेत, नवीन बॅटर मैदानावरती जरूर जाईल. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती इथे पाहिलं तर करण ज्यानं पहिला बॉल स्वेअर डिलिव्हर्ड केला, त्याच्यानंतर एक विकेटही मिळवली आणि आता प्रथमेशच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. या धावफलकावरती जी काही धावगती सुरू आहे त्याला पुढे नेण्यासाठी हेमंत बोर्ले यांच्या बरोबरीने प्रथमेश हेमंत गोर्ले मापकर यांच्या बरोबरीने प्रथमेश या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी निर्धारित चेंडूंसाठी. बॅट उलटी केली आणि बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. अगदी आल्या आल्या तो रिस्क घेण्याचा मैदानावरती प्रयत्न झाला, मात्र बॅटमध्ये आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही, जे स्विंग अँड मिस. आणि इथे आणखी एक बॉल करणच्या माध्यमातून मैदानावरती डॉट डिलिव्हर्ड झालाय. नक्कीच सकाळपासून एक वाखांगण्या जोगा खेळ त्याच्या माध्यमातून करणच्या माध्यमातून राहिलाय आणि इनफिल्डच्या डोक्यावरून एक देखना फटका, चांगला फटका, परंतु बॅकअप केलं जात आहे. फील्ड होतोय, 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी शिवने संघ थोडासा दबावाखाली असताना पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूने हेमंत मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत किती धावा बनतील हे मात्र सांगू शकत नाही, कारण का आपण या ठिकाणी पाहू शकतो. दुसऱ्या बाजूने लाजबाब खेळ, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून एक देखना खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला दिशांची पाहायला मिळाले. रिमेनिंग 2 म्हणजे या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या बॉलला सोडून दिले, पंचांकडे पाहिलं, पंचांनी शहानिशा केली आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. म्हणजे डॉट बॉलची सांगता मैदानावरती होत असताना आपण पाहत आहे. 1 मोर टू गो. षटक क्रमांक 2 मधील हा शेवटचा बॉल आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 18. 1 टू गो. शेवटच्या बॉलवरती हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय. बॉल येतोय एक्स्ट्रा कव्हरमध्ये, तिथून जोपर्यंत बॉलची फेकी होईल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 षटकांचा खेळ कामतेकरची इथून एकंदरीत संपवला गेलाय. रन्स आहेत तर रन्स झाल्यात 2020. डबल डिजिटमध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. 10च्या सरासरीने खेळ सुरू आहे. एक षटक आहे, एक षटकामध्ये आता काउंटर अटॅक केला जाईल की दुसऱ्या बाजूला आपण पाहू तर पुन्हा एकदा वरचं ठरेल गोलंदाजी करणारा AWCC गुहागरचा संघ. चला जाऊया मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर हेमंत अजूनही स्ट्राईक एंडवरती आहे, म्हणजेच एका षटकाचा खेळ शिल्लक असेल. दुसरी सेमीफायनल आपल्याला रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ शिवने गावकरवाडी, तर दुसऱ्या बाजूला AWCC गुहागर हा संघ. या ठिकाणी एज घेतली आहे आणि चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 4 धावेसाठी फरार चौकार. यावेळी जर पाहिलं तर गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केलं बॉलने, कट करायचं होतं बॉलला आणि बॅट बॉलमध्ये तेवढंसं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. मात्र आपण म्हणू शकताना नशीब, त्या नशिबाची साथ या ठिकाणी हेमंत गोर्ले यांच्या बाजूने आहे. आणि कामतेकरजी असं म्हटलं जातं की वेळेपेक्षा आधी आणि नशिबापेक्षा जास्त माणसाला काही मिळत नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो बॉल थोडासा बाजूने गेला, चलत थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा आल्या. 4 धावेनं रणसंख्येला आकार प्राप्त होत असताना रनांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 2424च्या घरात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी सफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रन नाही घेतली जाणार. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा अगदी स्पष्टपणे जाणवतोय. एक पॉझिटिव्ह इंटेंट बॅटिंग सुरू आहे. अगदी खांद्यावरती जबाबदारी. संघातील एक अष्टपैलू खेळाडू, संघातील एक अनुभवी खेळाडू म्हणून येणाऱ्या 3 बॉलवरती स्ट्राईक ठेवण्याचा जो काही निर्धार आतापर्यंत हेमंत गोर्ले यांच्या माध्यमातून पाहायला. येणारे 3 चेंडू शिल्लक या मॅचमध्ये आणि इनिंग क्रमांक 1 मधील. नक्कीच येणाऱ्या 3 चेंडूवरती जर एका दुसरा मोठा फटका आला ना तर एक चांगली धावसंख्या दिशांची संध्याकाळच्या सत्रामध्ये होऊ शकते, कारण का हवेचा वेग कमी झाला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पंच दंडित करतायत आणि 1 धाव मिळेल. धावसंख्येचा ग्राफ मात्र एका धावेने वाढला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय हेमंतची बॅट दिवसभरामध्ये संपूर्ण शांत राहिली आहे, परंतु थोडंसं 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. परंतु येणारे 2 या 3 चेंडू निर्णायक असतील या मॅचमध्ये. फॉलो थ्रोमध्ये फीड करण्याचा प्रयत्न तर झाला आहे, परंतु एकाच धावेवरती समाधान या ठिकाणी मानावं लागतंय.
आणि कुठेतरी स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा मानस कशा पद्धतीने पुढचे चेंडू मात्र फेस करतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आणखी एक विकेट सॅक्रिफाईस मैदानावरती केली जाते, म्हणजे स्ट्राईक सातत्यानं हेमंत गोरले यांचा अगदी पॉझिटिव्ह इंटेंट मैदानावरती आपण पाहत आहे. प्रत्येक बॉलवरती स्ट्राईक येईल आणि एखादा मोठा फटका इथून एलिव्हेट होईल हा एक प्रयत्न आतापर्यंत या सर्व बॉलवरती आपण पाहिलाय. जयदीप नवीन बॅटर दाखल झाले. 26-26 आकडा आहे स्कोर कार्डवरती आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 2 मोर लेफ्ट. ओव्हर द विकेटने राजेश पुन्हा एकदा समोर हेमंत गोरले. अकोट टप्प्याचा बॉल होता, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा नशिबाची साथ. आता पुन्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का, तर येस डेफिनेटली सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक आहे. रणसंख्येचा ग्राफ जर पाहिला तर तो ग्राफ जाऊन पोहोचलाय 28च्या घरात. 28 धावा ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती मोठा तर प्रहार येऊ शकतो, कारण का बॅटर सेट आहे. मोठे फटके आले नाहीत, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके मारण्यासाठी कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करावी लागेल. फटका तर सजवलाय, परंतु काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः दादू कदम यांना आपण पाहतोय. 2 धावा मात्र कंप्लीट होतील. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 30 आणि 31 धावा बनवायचे आहेत. येणारे 15 चेंडू आहेत, 15 मध्ये 31 समीकरण आहे. कोणता संघ मात्र फायनल मध्ये दाखल होईल? साई 11 बानेवाडी हा पहिला संघ आहे. चला क्षेत्ररक्षण लावा विनंती असेल. शिवणे संघाला विनंती असेल. बॅटर आले आहेत आतमध्ये. तू फायनल मॅच कर, मला डोकं तू करायचं. 2 ओव्हरची मॅच फायनल कर तू. मी करतोय. बस ना, अभी नहीं होगा. त्याला पालेकरची कमेंट्री दाखव. त्याच्यावरती लाव, इथे लावतो ते. चला सलामीचे बॅटर आतमध्ये. एका बाजूला दादू कदम यांना पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला रोहित. जयदीप गाडी यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू बॅटची एज घेतली आहे, परंतु पहिल्याच धावेवरती थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एका धावेची मोहर
आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव दादूच्या बॅटमधून आली आहे. धावा बनवायच्या त्या 31 म्हणजेच 15 चेंडू म्हणजे 3 षटकामध्ये धावा संख्या जर पाहिली तर बनवायची आहेत त्या 31 धावा. थोडीशी घाई करा जेणेकरून आपल्याला फायनलला थोडंसं अंधाराचं सत्र होणार नाही याची आपण याच मॅचमध्ये दक्षता घेऊया. जयदीप गाडी गेली कित्येक वर्ष आमच्या पंचक्रोशी एक नामवंत क्रिकेटर म्हणून ओळख आहे. या ठिकाणी संधी निर्माण झाली. हेमंत गोरले त्या ठिकाणी आहे आणि कुठचीही चुकी करणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन होते गोन. नक्कीच कारण का 30 धावसंख्या जरी बनवली असली तरी सुद्धा प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. कारण का संध्याकाळी जर पाहिलं तर हवेचा वेग मात्र थोडासा मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं घाईने जायचंय मित्रा. कारण का अजून एक मॅच म्हणजेच ग्रँड फिनाले कोण मारणार किंवा कोण जिंकणार ही ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून न्यू बॅटर करण ज्याचा बोलबाला सकाळपासून राहिल्या गोलंदाजीमध्ये कमाल कामगिरी त्यांच्या माध्यमातून. परंतु बॅटिंग कुठेतरी आपला संघ जर विजयी करायचं असेल तर तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा जयदीप मोठा फटका तर सजवलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. अनिल त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या विकेटचं पतन होते. गॉन तू चल मैं आया असं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. राजेशला या ठिकाणी आणलं जात आहे आणि या स्पर्धेची तिसरी हॅट्रिक होईल का. कारण का सकाळपासून 2 हॅट्रिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. चला थोडंसं राजेश जरा घाईने जा मित्रा. कारण का सकाळपासून सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य लाभलंय आणि नक्कीच जयदीप मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. असं वाटलं होतं थोडीशी कमी धावसंख्या आहे परंतु शिवणे संघाने त्यांचा देखील खेळ बहारदार राहिलाय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर गुहागर हा संघ देखील वरचढ राहिलाय. परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार ही मॅच. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण या ठिकाणी पाहू शकतो पंच दंडित करतायत. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे फक्त 2 धावा. अजूनही मॅच जिंकण्यासाठी गुहागर संघाला 29 धावांची आवश्यकता असेल. या मॅचमध्ये जयदीप मात्र चांगली बॉलिंग या ठिकाणी मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित राहताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि खेरापैकी आपण पाहतोय थोडंसं लेझी क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी कुठेतरी त्याचा फायदा होऊ शकला नाही आहे. 2 धावा मात्र मिळतील. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये दादू मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण का मागच्या मॅचमध्ये पहिल्याच चेंडूवरती त्याचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर एक 27 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला आपल्या संघासाठी पाहायला मिळाली. जर आपल्याला फायनलचं तिकीट काढायचं असेल किंवा जायचं असेल तर आपल्याला षटकार हे मारावेच लागतील. पुन्हा एकदा टॉपेज अनिल गोरले त्या ठिकाणी 1 2 3 बॅकअप केले जाते. फेकी सुद्धा केली जाईल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा किती धावा घेतल्या 2 धावा कंप्लीट होतील. किती झाल्या धावा फक्त 6 धावा खर्च करतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला थोडीशी घाई करा. अजूनही विनंती असेल कारण का एक मॅच बाकी आहे. डे लाईटमध्ये ही स्पर्धा कव्हर होते. सकाळपासून कुठचाही व्यत्यय न येता अगदी ही स्पर्धा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. शिवाजी पालेकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं एक काही दिवसापूर्वी स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. हेमंत गोरलेला आपण पाहू शकतो एक चांगली बॅटिंग एक छोटेखानी इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पेश केली आणि एक चांगली धावसंख्या म्हणजे 30 आकड्यावरती नेऊन ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. आता मात्र दोन्ही बॅटर असे आहेत की एकाने गुहागरमध्ये चांगलं क्रिकेट खेळले आणि आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्या वाडीसाठी आणि दुसऱ्या बाजूने आमच्या पंचकृषीतील एक आणबान शान हेमंतदा गोरले यांना आपण पाहतोय. म्हणजेच एका बाजूला दादू तर दुसऱ्या बाजूला हेमंत गोरले असं समीकरण असेल. या मॅचवरती किंवा या ओव्हरवरती सर्वांच्या नजरा असतील कारण का दोन्ही नामवंत क्रिकेटर एकामेकासमोर खेळताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू अगदी सफल करून खेळण्याचा प्रयत्न कारण का दोघेही कित्येक वेळा एकामेकासमोर खेळताना आपण पाहिलेत. परंतु दादू जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅचचा निकाल काय लागेल हे पण सांगू शकत नाहीये कारण का ही मॅच आहे.
एक क्रिकेट आहे तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. आज पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करूया. चांगला फटका, देखना फटका, परंतु चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. फलंदाज बाद, गॉन. सुदेशला आणलं जात आहे. एक चांगली गोलंदाजी, एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिला नाही आहे. परंतु आपण चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दादूदादा यांच्या माध्यमातून देखील झाला आहे आणि असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. परंतु कुठेतरी थोडासा आता मात्र दबावाखाली असेल संघ, कारण का एक आपल्या पाठीशी एक 25 वर्षाचा अनुभव हेमंत गोरले सरांच्या मागे आहे आणि तो मात्र ते दाखवत आहेत की मी का गेली कित्येक म्हणजे 25 वर्ष आम्ही देखील पाहतोय क्रिकेट खेळताना. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या चेंडूवरती 0, त्याच्यानंतर विकेट आली आहे. अजूनही 3. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी या षटकामध्ये दबदबा निर्माण केला आहे. नक्कीच आपण जर पाहिलं एकदा धाव पुन्हा एकदा आपल्याला येताना पाहते. शेवटचा या षटकातील चेंडू आणि चांगली लाजबाब खेळ आपल्याला सेमीफायनलच्या मॅच मध्ये हेमंत सर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. फक्त 8 धावा झाल्यात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 5 चेंडू म्हणजे एका षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. लाजबाब खेळ संपूर्ण दिवसामध्ये एक बहरामध्ये नव्हता हेमंत गोरले यांना आपण पाहिले, परंतु माझ्या संघाला एक मोक्याच्या क्षणी मी चांगली कामगिरी करून देऊ शकतो ते चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळाले. फक्त आपल्या षटकामध्ये एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. अगदी पहिल्या चेंडूवरती फटका तर सजवलाय. लाजबाब, बेमिसाल, कमाल, धमाल षटकार. चार चेंडू 17 धावांची आवश्यकता. अजूनही हार मानायला कोणी तयार नाही आहेत, कारण का पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. संकल्पचा देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिलाय, परंतु आपल्या संघाला फायनलचं तिकीट या ठिकाणी लाऊड अपील केलं जाते. कुठचाही दबाव नसेल पंचांवरती, चांगली पंचगिरी राहिली आहे आणि नक्कीच अपील करणं देखील अनिवार्य असतं. एक विकेटच्या मागे एक लेजंड क्रिकेटर कृष्ण आरेकर यांना आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना मी देखील सोबत खेळताना पाहिलंय आणि अपील थोडंसं पेटावून लावलंय. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार आणि मॅच येऊन थांबलाय. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये दुपारनंतर जर पाहिले ना तर सगळे सामने चांगले झालेत, यात शंका नाही आहे. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार ही मॅच? 2 चेंडू आणि 11 धावा. एका बाजूला फटका तर सजवलाय आणि चांगला फटका, देखना फटका, षटकार. आणि मला वाटतं ही मॅच मात्र कुठेतरी राजेश प्रेक्षकांची मनं जिंकतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी कुठेतरी 1 चेंडू आणि षटकार मारावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी आणि कुठेतरी शिवने या संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला विजयी प्राप्त करायचा असेल तर 1 चेंडू मात्र चांगला टाकावा लागेल. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय मॅच जिंकली तर दादू दादा यांच्याकडून राजेशसाठी 3000 रुपये टाळ्या झाल्या पाहिजेत.
अगदी पैसे महत्वाचे नाही पण प्रेम दाखवलंय. फटका तर सजवलाय. हेमंत गोरले त्या ठिकाणी आहे. बघूया चांगला अटेम्प्ट आणि चांगला झेल आपण जर पाहिलं. चला चला थांबा.